नमस्कार. मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या माध्यमातून मी आपणाशी संवाद करतोय. नेहमीप्रमाणे भारत हे संघराज्य आहे. विविध भाषा बोलणाऱ्या लोकांच्या भूमीचे मिळून हा एक गट तयार झाला आहे. त्याला भारत असे संबोधले जाते. आपल्या घटनेतल्या पहिल्या अनुच्छेदमध्ये भारत संघराज्य आहे असा उल्लेख आहे. प्रत्येक भाषक समाजाने आपापल्या राज्याचा विकास करायचा आहे. आपल्या राज्यामध्ये उद्योग निर्मिती करायची आहे. आपल्या राज्यामध्ये व्यवसाय धंदा करण्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण तयार करायचे आहे, जेणेकरून तेथील नागरिकांना रोजगार मिळेल. पण दुर्दैवाने गेल्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तरेकडील 9 हिंदी भाषिक राज्यांमध्ये उद्योग निर्मिती न झाल्यामुळे तेथील राजकारण्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण तयार न करू शकल्यामुळे तेथील गरीबच नव्हे, अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित समाजही त्यांच्या राज्यातून विस्थापित होत आहे, स्थलांतरित होत आहे. त्यांना दक्षिणेकडील राज्यांनी रोखल्यामुळे हे सर्वजण महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि महाराष्ट्र अक्षरशः उकिरडा झाला आहे. महाराष्ट्राने यांचं जे आदरातिथ्य केले आहे ते आदरातिथ्य आज महाराष्ट्रातील मराठी समाजाच्या अंगाशी आलेलं आहे. गेल्या 75 वर्षामध्ये विकसित न झालेले ही राज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये व्यवसाय धंदा करून पैसा कमवायला आले आणि हळूहळू त्यांनी स्वतःचे मतदारसंघ तयार केले आणि परिणती मुंबईमध्ये 83 नगरसेवक अमराठी निवडून आले आहेत. तर बाजूच्या मीरा रोडमध्ये 47 आणि ठाण्यामध्ये 22 अमराठी नगरसेवक निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 26 अमराठी आमदार असून 5 अमराठी खासदार संसदेमध्ये गेले आहेत. मित्रांनो, हे सर्व अमराठी लोकप्रतिनिधी त्यांच्या राज्यातील लोकांना इथे सोयी सवलती देण्यासाठी आपल्या विधानसभेमध्ये पालिकांमध्ये भांडत असतात. त्यांना सोयी सवलती देण्यासाठी ते इथे वेगवेगळे कायदे तयार करून घेत आहेत आणि त्यांना अधिवास दाखला असो किंवा आधार कार्ड काढण्यासाठी, रेशन कार्ड काढण्यासाठी नियमांमध्ये बदल करीत आहेत. आज गेल्या 62 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राने जो औद्योगिक विकास केला त्या विकासाची फळे खरी तर मराठी या भूमिपुत्रांना मिळायला पाहिजे होती. पण गेल्या 15-20 वर्षापासून मोठ्या प्रमाणात आलेल्या परप्रांतीयांनी, परराज्यातील परभाषकांनी या सगळ्या उद्योग रोजगारावर अतिक्रमण केले आहे. कमी पगारात किती वेळ काम करणारा, कधीही न्यायासाठी न लढणारा असा हा एक गुलाम नोकर दर्जाचा कामगार त्यांना मिळाल्यामुळे आज आपल्यासमोर अनेक अडीअडचणी उभ्या राहिल्या आहेत. परराज्यातून आलेल्या परभाषकाची जबाबदारी आणि स्थानिक मराठी भूमिपुत्राची जबाबदारी या जमीन अस्मानाचा फरक आहे. परभाषक हे एकत्र येऊन गटागटाने एका झोपडीमध्ये किंवा एका घरामध्ये राहत असतात, तर दुसरीकडे हा स्थानिक भूमिपुत्र आपल्या कुटुंबासहित त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राहत असतो. या कुटुंब प्रमुखाला फक्त त्याच्या कौटुंबिक गरजा नव्हे तर त्याचं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक सणवारामध्ये त्याला खर्च करायचा असतो. त्याच्या समाजामध्ये, त्याच्या नातलगांमध्ये असणाऱ्या लग्नकार्यांमध्ये त्याला खर्च असतो. जर एकूण आपलं जर परिस्थिती पाहिली महाराष्ट्रातल्या भूमिपुत्राची तर मुंबईमध्ये त्याला कमीत कमी 25-30 हजाराची तरी नोकरी पाहिजे असते आणि त्याच 25-30 हजारच्या नोकरीच्या जागी हे बाहेरून आलेले लोक 12-15 हजारामध्ये काम करीत असल्यामुळे स्थानिक भूमिपुत्राच्या पगारामध्ये अवमूल्यन झाले असून या परभाषकांमुळे मराठी भूमिपुत्रही फरफटत चाललेला आहे. मित्रांनो, बाहेरून येणाऱ्या प्रचंड लोंढ्यांमुळे आपल्यामध्ये पाणी, वीज, प्रवास, पर्यावरण प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडीअडचणी निर्माण होत आहेत. आपल्या राज्याने, आपल्या पालिकेने आपल्यासाठी सोयीसाठी तयार केलेल्या रुग्णालय सेवांमध्ये या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि यांच्या ह्या अतिक्रमणामुळे आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना खाजगी रुग्णसेवा घ्यावी लागत आहे, आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. मित्रांनो, विचार करा, फार मोठ्या संकटात आपण जात आहोत. पुढे आपल्यासमोर खड्डा आहे. वेळीच आपण या परभाषकांना राज्यात येण्यापासून रोखले नाही तर आपल्या पिढ्यांना या राज्यातून बाहेर जावे लागणार आहे. जसे भरलेल्या ग्लासामध्ये पाणी ओतले असता आतले पाणी बाहेर जाते आणि बाहेरचे पाणी आत राहते, तसा महाराष्ट्रामधून मराठी माणूस रोजगारासाठी बाहेर जाऊ लागला आहे. महाराष्ट्रातील उद्योग बंद झाल्यामुळे येथील स्थानिकांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळत नाही आहेत. आता ज्या काही नोकऱ्या आहेत त्या कंत्राटी पद्धतीच्या आहेत आणि कंत्राटी पद्धतीमध्ये नोकरीची शाश्वती नसल्यामुळे, पगाराची शाश्वती नसल्यामुळे भूमिपुत्र मराठी कुटुंब प्रमुख जो आहे त्याचं मार्केटमधील जी किंमत आहे ती घसरलेली आहे. त्याला कुठेही एखादं कर्ज काढायचं असेल बँकेतून तरी त्याला ते मिळत नाही आहे
अशी परिस्थिती या परभाषकांमुळे आपल्यावर उद्भवलेली आहे आणि यासाठी आपल्याला प्राधान्याने परप्रांतातून येणारे जे हे परभाषक आहेत त्यांना रोखण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल. पण त्यासाठी प्रथम आपणास एकत्र यावं लागेल. महाराष्ट्र वाचवा, मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या माध्यमातून आम्ही जागोजागी मोहिमा घेऊन, सह्यांच्या मोहिमा घेऊन जनप्रबोधन आणि जनजागृती करत आहोत. आपणही आमच्यासह उभे राहून आपापल्या मराठी बांधवांना जागे करा, त्यांना जागृत करा की आज आपल्या राज्याचं जर संरक्षण करायचं असेल तर प्रथम बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांना रोखावं लागेल, या परभाषकांना रोखावं लागेल आणि त्यासाठी आपल्या राजकारण्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव आणावा लागेल. जर हे राजकारणी आपल्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असतील तर आपल्याला राजकारण्यांना, आपल्या नेत्यांना बदलावं लागेल. नवीन तरुण महाराष्ट्रप्रेमी तरुणांना पुढे आणून त्यांना विधानसभेमध्ये आणि दिल्लीच्या संसदेमध्ये पाठवले पाहिजे. संसदेमध्ये जाणारा खासदार हा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करीत असतो, महाराष्ट्रातल्या मराठी भूमिपुत्रांचं प्रतिनिधित्व करीत असतो. पण दुर्दैवाने हे सर्व 48 खासदार महाराष्ट्रातल्या मराठी भूमिपुत्रांचं प्रतिनिधित्व करत नाही आहेत. कारण गेली 12 वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार नाकारत आहे. तरीही आमचे हे मराठी खासदार गप्प बसलेले आहेत. आपण वेळीच जागे झालो नाही तर उद्या मराठी भूमिपुत्र ह्या महाराष्ट्रातून विस्थापित झालेला असेल आणि महाराष्ट्रावरील आपले सर्व अधिकार, हक्क आपण घालवून बसलेलो असो. जागे व्हा आणि या परभाषकांच्या विरोधात एकत्र या, अन्यथा आपल्याला या राज्यातून विस्थापित व्हावे लागेल. जय महाराष्ट्र, मी मराठी.